आज आपण पायपिंगसाठी चॉकलेट गणेश कसे बनवायचे ते पाहणार आहोत। अगदी परफेक्ट आणि सोपी पद्धत आज मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे। इथे मी डार्क कंपाऊंड घेतलेले आहे। हा 400 ग्रामचा स्लॅब आहे। यातील मी 2 स्लॅब घेणार आहे, म्हणजे आपण 200 ग्रॅम चॉकलेट घेतलेले आहे। चॉकलेट नेहमी रूम टेम्परेचरमध्ये स्टोअर करायचे, याच्यामुळे त्याचे गणेश खूप छान होते आणि आपल्याला कटिंगलाही ते सोपे जाते। चॉकलेट गणेश करताना चॉकलेट नेहमी बारीक पीसमध्ये कट करून घ्यायचे, म्हणजे आपले चॉकलेट लवकर मेल्ट होते। इथे मी 200 ग्रॅम चॉकलेटसाठी 100 ग्रॅम फ्रेश क्रीम घेणार आहे। तुम्ही इथे व्हिपिंग क्रीमसुद्धा वापरू शकता। मी वजन काट्यावर याचे वजन करून 100 ग्रॅम फ्रेश क्रीम घेतलेली आहे। ही क्रीम आता मी गरम करून घेते। गरम केलेली क्रीम चॉकलेटमध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचे आहे। 5 मिनिटानंतर आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले की आपल्याला छान गणेश मिळते। अशा पद्धतीने आपले सिल्की स्मूथ असे छान गणेश तयार झालेले आहे। या मेजरमेंटने तुम्ही जर गणेश बनवले तर ते एकदम परफेक्ट बनते। आता हे गणेश आपण एका भांड्यामध्ये काढून याला झाकण लावून फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिटे ठेवले की आपले गणेश पायपिंगसाठी तयार होते। इथे मी हे एका बाउलमध्ये काढून त्याला झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून देते। 20 मिनिटानंतर मी गणेश एका पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेले आहे। 1M नोझलने इथे मी छान असे रोजेट बनवून घेत आहे। या पद्धतीने जेव्हा तुम्ही गणेश करता तेव्हा आपल्याला पायपिंग करण्यासाठी खूप सोपी जाते। इथे मी मोदक नोझलचाही वापर करायचा कसा तेही दाखवलेले आहे। इथे मी केकवरही सेम गणेश वापरून बॉर्डर काढून घेतलेले आहे। अशा सोप्या ट्रिक्ससाठी आणि माहितीसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा। आणि हो, आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।